दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वैशाली सचिन बहिरट या वहिनींना भेटण्यासाठी आता आपण आलेले आहोत. मुक्काम पोस्ट न्हावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी आलेले आहोत आणि बघितलं नेहमीच्या त्या सिमेंटच्या जंगलातून काही काळ उसंत घेऊन या ठिकाणी या सगळ्या किती छान छोटी छोटी या शेळ्या मेंढ्या आहेत आणि या अत्यंत आनंदानं या सावलीमध्ये विसावलेल्या आहेत. छान सावली, आनंदाची सावली आज आपण न्हावरे गावामध्ये बहिरट कुटुंबाला देणार आहोत आणि त्याचबरोबर आजूबाजूची सगळी मंडळी सज्ज झालेली आहेत होम मिनिस्टरमध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा अधिक वेळ न दबडता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चला. किती छान घर आहे ना, किती मस्त गारवा आहे या घरात. वाह. चला. घर लहान असलं तरी माणसांचं मन खूप मोठं असतं. अशाच या खेड्यात जाऊन आजच्या या भागाला सुरुवात करूया. नमस्कार. 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 हो मिनिस्टर. बघा न्हावरे गावात आलोय. धन्यवाद. धन्यवाद. घ्या उखाणा. पहाटेच्या वेळी आकाशात पडली सुंदरशी लाली, सचिनरावांचं नाव घेते, होम मिनिस्टरची टीम आज माझ्या घरी आली. हो. घ्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासूबाई, सासरे. नमस्कार. हा माझा मुलगा काय नाव? रुद्रप्रताप. रुद्रप्रताप. त्याचे प्रताप फार नाही येत ना? खूप आहेत, नावाप्रमाणेच आहे. हो का? Same. याचे प्रताप आणि त्यामुळे यांचा वाढणारा रुद्रपणा आपण ऐकणार आहोत. नमस्कार. नमस्कार. ही माझी मावशी. नमस्कार. ह्या माझ्या बारक्या ननंदबाई. नमस्कार. या माझ्या मोठ्या ननंदबाई. नमस्कार. ही माझ्या बहिणीची मुलगी. बर. ही माझी भाची. नमस्कार. हे सगळे आमचे न्हावरे ग्रामस्थ. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार सगळे ग्रामस्थ. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि बघूया आज काय घडणार या गप्पांमध्ये. कांदा देते चिरून, लसूण देते सोलून, राजेंद्ररावांच्या नावाने कुंकू लेते कोरून. माहेरच्या साडीला सासरचे काठ, अजितरावांचे नाव घेते सुखी संसाराची वाट. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला वाटलं होतं इतक्या लांब आम्ही येऊ असं? तेच न वाटता अनपेक्षित गोष्ट घडल्यासारखं वाटतंय इतके दिवस. हो, ऍक्च्युली कसा प्रॉब्लेम होतो, 6:30 वाजता सगळ्या बायका टीव्ही लावून होम मिनिस्टरचा कार्यक्रम बघतात आणि त्यांना पण कधीतरी अपेक्षा वाटतीच ना मनातून की हे आपल्या घरी जरी आलं तर किती छान वाटेल. आणि मला ते ते आज टीव्हीतनं कळलं म्हणूनच आलं. म्हणून ते आलं. बरं, तुमचं बालपण कुठलं? हितलंच याच? ह्या दगडावर त्या दगडावरचं, कुठल्या दगडावर? ह्या शेतातल्या. अच्छा, दगडावरून बालपण गेलं तुमचं? इथंच खेळणं झालं ना. घरी कोण कोण? आई वडील, हा. 3 बहिणी आणि बरं. तुम्ही जेजुरीला गेले होते? हो, जेजुरी. काय काय लक्षात राहिले जेजुरीचं? दुसरी तिसरीला असेल त्यावेळेस आमची फॅमिली सगळे आम्ही जेजुरीला गेलेलो आणि दर्शन वगैरे झालं आमचं. दर्शन घेऊन खाली येत होतो. तिथे कुंकवाच्या राशी खूप छान असतात जेजुरीला आणि लहान असल्यामुळे कसं उत्सुकता होती की ते कसं ठेवलं असेल आणि ते म्हणत असल्यामुळे मी त्याच्याकडेच पाहत राहिले. आई वडील ते सगळे पुढे निघून गेले, बहीण भाऊ सगळे. मी एकटीच मागं राहिले. मला वाटलं ते मागं असतील म्हणून मी त्यांना पाहायला मागं गेले आणि हे मला पाहत पुढे गेले. बर. मी सापडलेच नाही आणि मग मी परत एकदम वरती गेले देवाच्या तिथे, जिथे लाईन लागते ना तिथं जाऊन थांबले होते.
मग खूप रडत होते. अनाऊन्स पण केलं त्यांनी ह्याच्यावर लाऊडस्पीकरवर. परत मला शोधायला वरती आले चुलते वगैरे सगळे. अजूनही मला जेजुरीला गेलं की तो किस्सा खूप आठवतो. पण आता मिस करता वडिलांना? हो खूप. आता कुठे आहेत? आता कोळगावला. कोळगावला. हो. आज असते तर बरं झालं असतं. ऍक्च्युली त्यांचा एक ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याच्यामुळे ते हँडिकॅप आहेत, बऱ्यापैकी ते बाहेर नाही जात. पण आज कार्यक्रम बघतील तर या कॅमेऱ्यात बघून सांगा त्यांना काय सांगा. माझ्या वडिलांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे 2001 साली. म्हणजे त्यांचे जवळजवळ 7-8 ऑपरेशन झालेले आहेत एकाच दिवशी. म्हणजे लोकांनी सगळेच असे म्हणायचे की जगणार नाहीत म्हणून, पण त्याच्यातून ते जगले. आणि आज ते असे आहेत की आमच्या सगळ्यांसाठी एक आयडल व्यक्ती म्हणून. ते कशातही असू देत, कधी मागं नसतात. आणि कोणी जर खचलं तर त्याला आधार द्यायचं काम नक्कीच ते करतात. घराचा जो आधारस्तंभ म्हणतात ना, अगदी त्याच्यासारखे येते. आणि खूप जीव लावतात आम्हाला, आणि मी त्यांना खूप मिस करते. किती छान, किती गोड. बरं, मला तुम्हाला विचारायचं की लहानपणी तुम्ही शांत असाल ना? मारामाऱ्या नाही असं केलंच नाही. कोणी आवरलं नाही तर मग मी दगडाने मारलं. आवरलं नाही ना, ताकदीपेक्षा जास्त असेल तर लांब जाऊन दगडाने मारायचो. पण मारायचे? मग म्हणजे कुणी जर आपल्याला डिवसलं ना तर त्याला नाही कॉम्प्रोमाइज नव्हतं. मग दगड. आता इथं कुणी असेल तर मग आमच्या बॅचचं असेल तर त्यांना माहिती आहे सगळ्यांना. मी म्हणजे मॅक्झिमम लोकांचे डोके फुटलेत माझ्याकडनं लांब लावून. कार्यक्रम संपला. काय छंद आहे लोकांची डोकी फोडणे, हा काही छंद असू शकतो का? दगड मारण्यासारखा दगड नाही तर त्याच्यामुळे. अरे पण ते इतके तापट आहेत, हे उचलतील. बरं, मग कॉलेज कुठलं तुमचं? कॉलेज माझं पुण्यात झालं, मग अण्णासाहेब नगर कॉलेज. बरं. आणि तुमचं शिक्षण? माझं श्रीगोंद्याला झालं. श्रीगोंद्याला. लग्न कसं जमलं? माझं माहेर कोळगाव. आमच्या घराच्या समोरच माझ्या ननंदबाई राहतात, म्हणजे यांच्या 2 नंबरच्या बहीण राहतात. तर त्यांनी मला म्हणजे आमचं चांगलंच मैत्रीच होती आमच्या दोघींची. मग त्यांचं असंच म्हणजे त्यांच्या आईशी चर्चा झाली, आई वडिलांशी चर्चा झाली, दाखवली त्यांनी फोटो वगैरे दाखवला. मग आवडलं त्यांना, मग ठरलं की 16 जूनला पाहायला यायचं. आणि मग आता व्यवस्थित आहे सगळं, हो की नाही? बरं, मला जरा तो रुद्र प्रताप, वडिलांवरती गेलेला शांत असलेला मुलगा, हो की नाही? छान, बाबांसारखा शांत आहे की नाही तो? बाबांसारखाच आहे, सेम, हो की नाही? काय हो, सेम टू सेम. रुद्र आणि प्रताप खूप आहेत. त्याचे प्रताप खूप आहेत. कसे काय 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 सांगा, एखादा सांगा. त्याचं इंटेन्शन असं असतं की चलता तो कोणाला पण चापट मारतो. त्याच्यात म्हणजे असं डोक्यात नसतं की खाली गार्डन मध्ये जरी खेळायचं म्हणलं नाही तर कुठं लहान मुलं असेल ना, पाहिल चटकन चापट मारेन आणि असं उभा राहीन आणि परत असं सांगेल की मी काही केलंच नाही. त्याच्या स्कूलमध्ये कंप्लेंट येतात, गार्डन मध्ये गेला तरी कंप्लेंट पण येतात. तुम्हाला गंमत सांगू का, आजपासून त्याचा हा जो गुण आहे ना, हा बदलणार आहे. का बरं? मी सांगतो तुम्हाला, बघायचंय रुद्र प्रताप कुठे आहे? ये रुद्र इकडे, इथे बस. मी सांगतो तुम्हाला, आजपासून त्याच्या सगळ्यात तक्रारी कमी येणार, कारण टीव्हीवरती तो आज दिसतोय. आणि जर टीव्हीवर दिसलेला मुलगा त्याच्याकडनं काही चुकीचं घडलं ना, तर सगळी मुलं त्याला बोलणार. आणि म्हणून तुम्हाला मी खात्रीने सांगतो, आजपासून तो त्याच्या कंप्लेंट येणारच नाही अशा पद्धतीने वागणार आहे. हो ना रुद्र? नक्की कमिट मला प्रॉमिस कर. हा, असं म्हणताना नाही तर नक्की ना? प्रॉमिस? चला, व्हेरी गुड. आजपर्यंत कधी तुम्ही बघितलं असेल तर कुठल्याही मुलांना मी या ठिकाणी गप्पा मारायला घेत नाही, पण मला खात्री आहे की जी मुलं इथे बसतात ती त्याच्यानंतर त्यांच्या वागण्यात खूप बदल करतात. कारण आज तो माझ्याबरोबर आईबाबांचा खेळही इथे बसून बघणार आहे. तेव्हा या खेळात काय होणार बघूया. हे 8 टॅग आहेत, 8 वस्तूंवर ठेवा. आता सगळे मदत करू शकता. तो 1 रुपया कुठेतरी दडलेला आहे, तो 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू तुम्हाला मिळणार. बघा, घ्या मदत सगळ्यांची आणि ठरवा कुठे आहे तो 1 रुपया. एकच तिकीट काढायचंय? नाही, 4 संधी आहेत. 4 संधी. दोघांनी मिळून निर्णय घ्या, सगळ्यांची मदत घेऊ शकता. द्या. चला, टेबल लॅम्प बघूया काय आहे. किती आहे? 20 रुपये. चला, पहिली संधी गेली. गॉगल. डिनर सेट घे, डिनर सेट. बरं, गॉगल घे. घे दे. 100. घे. पाकिट. थांबा. पाकिट. थांबा. जस्ट 1 मिनिट. हेच नक्की? हां. तुझं काय म्हणणं होतं? पाकिट.
500 रुपये. आता एकच संधी राहिलेली आहे, काय घ्यायचं? नाही तर. बरं आता घे, चल हात लाव, तू हात लाव. दोघांनी जोड्याने उचललंय. तुझी इच्छा पूर्ण केली आहे त्यांनी. आता चुकलं तर पट्टा कुठे आहे? आजपासून पट्ट्याला सुट्टी. हा? तुझ्यासाठी मला टेन्शन आलंय. नंबर 1. बरं, एक लक्षात ठेव, हा नंबर 1 शाळेत सुद्धा आला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायचा. हा, क्या बात आहे. अभिनंदन. आधी त्या वस्तू 4 कुठल्या कुठल्या उचला तुम्ही. 1, 2 घ्या, गॉगल घ्या, 3 पाकिट, 3 दे, तुझ्याच असते दे. व्हेरी. आणि 621 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. शिरूर तालुक्यातल्या न्हावरे या गावामध्ये आता हा खेळ रंगतो आहे. आणि या खेळामध्ये आता वकील असलेल्या आमच्या वहिनी या कटघऱ्यात बंद आहेत. आणि एरवी खरं तर मिस्टर कटघऱ्यात असतात आणि वहिनी बाहेर असतात. प्रत्येक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागतात. पण आज काय होणार बघूया. तुमची बाजू हे घेतील की एक वकील दुसरा बोलवूया आपण? घेतील. म्हणजे यांनी कुठलाही आरोप केला तर त्या समोरच्याचा आरोप खोडून काढतील? नाही सांगू शकत. आधी कोणीतरी आरोप करा. त्या आहेत ना, काम खूप स्लो करतात आणि दुपारची त्यांना झोप लागती. काय हो, मान्य आहे तुम्हाला? मग ठीक आहे, थोडी स्लो आहे पण सुधारणा होईल. काय असं नाही मान्य सांगायचं. थोडी सुधारणा होईल वगैरे म्हणजे तुम्ही गुन्हा कबूल केला. त्या कोण आहे? मैत्रिणी माझी. त्यांना बोलवूया. हो, हा? चालेल, चालेल. तुम्ही या. तुमची कधीपासूनची ओळख? 7-8 वर्ष झाले. आज तुम्ही बाजू घेणार आहे यांची? हो, नक्की. त्यांनी आरोप केलाय की कामं खूप हळूहळू करतात आणि दुपारी झोपतात. हो ना? असं नाहीये, मी मग? खूप करते काम करते, पण तिला खूप त्रास देतात ना, मुलं पण त्रास देतात, मिस्टरांचं पण करायला लागतं. मग ते काम हळूहळू होणारच ना सगळ्या. सगळ्यांनाच करायला लागतं असं नाहीये काय. नाही, सगळ्यांनाच करायला प्रयत्न लागतं. खूप करते, पण ते मुलांच्या मुळे तिचं हळूहळू काम होतं. हा. आपण कोण? ननंद. तुम्ही कुठे राहता? शिक्रापूर. मग इकडे कशाला लक्ष ठेवता? फोन सारखे चालू असतात ना आमचे. मग तिकडे काय काम नाही वाटतं? फोन केल्यानंतर काम हळूच होणार ना. मग बघितलं, फोन करता म्हणून काम हळू होतं. आणि मिस कॉल देत असतात, स्वतः फोन करत नाही. मिस कॉल द्यायचे, मिस कॉल दिल्यानंतर मग इकडे काम वेळ होतच ना, मग फोन करायलाच लागतो. डेंजर वकील मिळाला. अजून कोण बोलणार? बोला. मी सासू आहे तिची. अरे बापरे. म्हणजे नाही तसं काही नाही, ती ताईच म्हणती मला. हा. आमच्यात पहिल्यापासून जवळजवळ मैत्रिणीचंच वातावरण Very आहे. good. मला तसा काही प्रॉब्लेम दिला नाही आणि झालं तरी 8 दिवसात आम्ही परत सिलेक्ट होतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काहीच म्हणजे माझ्या लक्षात आलं, म्हणजे प्रॉब्लेम नंदांचा आहे. आत्ता कळलं मला. गंमत करतो हा माऊली. बरं, तुम्ही सांगा आता तुमची काय तक्रार आहे? चेंगट जास्त आहे. 1 रुपया 2 रुपये कुठे गेले पैसे? आता काय सांगू तिला, पैसे गेले कुठे? हा, कारण ते जास्त खर्च करतात ना. हा? ते जास्त खर्च करतात, मग तिला संसारासाठी गेलंच पाहिजे ना. सकाळी गेले ना की एवढे पैसे होते, गेले कुठं? काय करायचे काय मी? कारण काय कसं बाहेर माझ्या पण ऍडजस्टमेंट असतात काही. हा? म्हणजे कसली ऍडजस्टमेंट आहे बाहेर? कसली ऍडजस्टमेंट करताय बाहेर? बाहेर म्हणजे कसं फिरवा फिरवी थोडी चालते की. कोणाला फिरवता? असं नाही फिरवत. तिला सकाळी सांगितलं ना, ती म्हणते सकाळी तुमच्या पाकिटात एवढे पैसे होते, आता संपले, येतील परत. मग तिथं कसे कुठे गेले मला लिहून द्या. हे काय आहे? वकील. वा वा वा, काय सुंदर नातं आहे. असं नातं पाहिजे. हो की त्यांनाच या पिंजऱ्यामध्ये उभं करायला पाहिजे. बाहेर आहेत ते बरे आहेत. बरोबर आहे. हसत खेळत रंगलेल्या या टप्प्यावर आता ही माऊली यांची मैत्रीण किती बक्षीस मिळवून देणार ते आपण बघणार आहोत. मी एक अक्षर देईन, त्या अक्षरावरून असलेल्या वस्तू घेऊन यायच्या आहेत. बघूया किती वस्तू वहिनी घेऊन येणार. वेळ 2 मिनिटाची आहे. कुठलं अक्षर देऊया तुम्ही सांगा. घरातल्या ज्या अक्षरावरून जास्त वस्तू असतील असं अक्षर सांगा. क. क. वेळ सुरू झाली.
एक मिनिट पूर्ण झालं. कपाट कपाट आणा ढकलत. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. बरं मला सांगा काय काय आणलं. 1, हा, 2, 3, 4, 5. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुमच्यासाठी. आता पुढच्या वस्तू सांगा. ह्या 5 झाल्या. हा, 1, 2, हा, 1, 3, 4. काय काय खड. हा, 5, 6. 1200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळेल. आणि केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आता जरा यातली एकच चिठ्ठी काढायची. हा, घे एक चिठ्ठी काढ. दे मला. नाव काय तुझं? श्रावणी धनंजय तांबे. झी मराठीकडून ही भेटवस्तू. नाव आहे सपना समीर गेलोत. या नाव सांग. सपना समीर गेलो. कुठे राहता? नावरतच. बरं, आता सासूबाई आलेत. हा, बोलवा त्याला. या सासूबाई या. सुनबाईंचं नाव आलंय. खेळात कसं वाटतंय? छान वाटते. छान वाटतंय. घ्या उखाणा. नाव घ्या सारे झाले गोळा. समीर रावांचे नाव आहे ₹1,00,000 तोळा. तोळ्यावर आहे. वा वा. आता यानंतर या खेळात काय होणार बघूया. खेळ सांगतो पण त्याआधी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी रंग आहे भगवा किंवा ऑरेंज. हां, आणि तुमच्यासाठी रंग आहे गुलाबी. वेळ सुरू झाल्यानंतर या ठिकाणी या चौकोनामध्ये 20-20 म्हणजे 2 रंगाचे एकूण 40 चेंडू इथे लपवलेले आहेत. वेळ 2 मिनिटाची आहे आणि या 2 मिनिटामध्ये सर्वाधिक चेंडू गोळा करण्यात ज्या यशस्वी होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3. वेळ सुरू झाली. धडपडू नका. हळूहळू धावू. सावकाश सावकाश. वेळ संपली. थांबा थांबा थांबा. आता मोजूया. मोजा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. तुमची गुणसंख्या आहे 13. जरा जोरदार टाळ्या होत्या. 1, 2, 3, 4,
15, 16. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी सासूबाई. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या गेलोत वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या वहिरट वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. शिरूर तालुका जिल्हा पुणे इथलं न्हावरे या गावामध्ये रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.